बेकिंग पावडर आपण मिक्स केला. आता पिवळा भाग घ्यायचा, हो त्यात 6 चमचे साखर टाकायची. अच्छा, वापरायचा आहे हो तो, मला वाटलं नाही वापरायचा. पुरे का? हो. हे काय मिक्स करायचं? हो. तुझी आई एवढी छान डान्स क्लासेस घेते, मग तुला नाही असं वाटत डान्स मध्येच करिअर करावं म्हणून? आधी वाटलं होतं, पण नंतर म्हटलं प्रोफेशन ॲज पायलट आणि पॅशन ॲज डान्स. बर, म्हणजे पायलट झाल्यानंतरही तुला डान्स करायचंच आहे? हो. विमान चालवता करू नको, फ्लाईट असं वगैरे केलंच तर सगळे प्रवासी आपले, बरोबर ना? हो. पुढे काय करायचंय? आता हे ह्याच्यात मिक्स करायचं. बर, हे आता व्यवस्थित मिक्स करायला मी तुला मदत केली आहे. पुढे आता व्हॅनिला एसेन्स ह्याच्यात घालायचं. बर, बस बस. कमी प्रमाणातही जास्ती काम करतो व्हॅनिला एसेन्स. आता ऑलमोस्ट सगळे पदार्थ आपण मिक्स केले. हो. पुढे आता हे एका ओव्हनच्या भांड्यात काढून घ्यायचं. बर, त्याला काही ग्रीसिंग किंवा डस्टिंग नाही, करायची गरज नाही, आहे? नाही. काही गरज नाही. हे काम मी करतो, थांब. आणि साहित्य जास्त लागत नाही, त्यामुळे पटकन त्यांच्या लक्षात पण राहतं मुलांच्या आणि करता येते लगेच. नाही, ह्याला साहित्य तर कमी आहेच आहे, अंड असल्यामुळे हेल्दी पण आहे, आणि सगळ्यात महत्वाचं प्लस पॉइंट म्हणजे गॅसचा वापरच नाहीये. बरं, त्यात करायची पद्धतही खूप सोपी आहे, बरोबर ना? चला, पसरवून घेतलं. पण ह्याला मला तुम्ही सांगू शकाल ह्याला ग्रीसिंग का नाही केलं? नाही, कारण काय त्याला आपोआप ते बेक आपण जेव्हा करतो ना तेव्हा ते ऑलरेडी स्पॉन्जी होतं, छान फुगून येईल, त्यामुळे चिकटणार नाही. ठीक, म्हणून याला काही ग्रीसिंग करायची गरज नाही. आता याची पुढची कृती काय मॅडम? बेक करायचं होतं. बरं, किती वेळासाठी? 2 मिनिटं 180 डिग्री. आता आपण करतोय जॅम रोल केक. हे जे मिश्रण आहे ते आपण ओव्हनला ठेवलं, 180 डिग्री सेल्सिअसला 2 मिनिटं बेक करून घेतलं. आता पुढे काय? आता त्याच्यावर जाम पसरवायचं. अरे वा, हे काम फार सोपं आहे. जाम घरी केलाय का आईने विकत आणलाय? विकत आणलाय. क्या बात है, अप्रतिम अशा पद्धतीने आपण हे पसरवलेलं आहे. काय गुणी मुलं आहेत ना आपण. आता काय करायचं हो? आता याच्या वड्या पाडायच्या. लगेच वड्या पाडायच्या? हो. कशाला, मग आपण वेळ घालवायलाच नको. इथे आहे बघ चाकू, वड्या सुद्धा आपण पाडून घेऊयात. आणि मग डिफरंट मोड्स पण असतात, तसं केलं तरी चालतं. जसं मग आपण कटलेट साठी तो बदामी वापरला, तसं ह्याच्यासाठी पण वेगवेगळे आपण वापरू शकतो, किंवा डायरेक्ट वड्या आपण पण पाडू शकतो. आणि वड्या पाडून मग परत खायच्या, रेडी टू इट. अरे, तुम्हाला एक कल्पना आली माझ्या डोक्यात. समजा ह्याच्यावरती आपण समजा अशी टुटी फ्रुटी घातली तर मस्त चालेल, किंवा आईस्क्रीम पण घालू शकतो. आणलं नाही का मग तू? मेल्ट होईल ना येईपर्यंत. ते असं आहे, काय बोलणार आता. कट कसं करायचं करा बरं. वा, चला, जॅम रोल केक हा आम्ही तयार करून घेतलेला आहे. श्रावणीने केलाय बरं का, आम्ही म्हणजे. आणि आता आम्ही त्याला छान कट करून घेतो, छान सजवतो. तुम्ही लिहून घ्या तोपर्यंत साहित्य आणि कृती. जॅम केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अंडी, मिक्स फ्रूट जॅम, मैदा, साखर, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये अंडी फोडून घ्यावीत. त्यातील पिवळा बलक काढून त्यामध्ये मैदा घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर, 4 चमचे साखर, पिवळा बलक आणि व्हॅनिला एसेन्स घालून केकसाठी मिश्रण तयार करून घ्यावं. बेकिंग ट्रे मध्ये केकचं तयार मिश्रण घालून ओव्हन मध्ये 2 मिनिटं 180 डिग्रीला केक बेक करावा. केक तयार झाल्यावर त्याला जाम लावून घ्यावा. तयार केकच्या वड्या पाडून सजावट करून सर्व्ह करावा.